नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण खूप सोपी अशी मोतीचूरच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी पहिलं तर मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला गरम तेलाचा मोहन टाकायचा आहे। त्याच्यामध्ये व्यवस्थित असं पीठ मिक्स केलं की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि हे 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर मीडियम साईजच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आणि या व्यवस्थित अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या ह्या बारीक गॅसवरच तळायच्या आहेत की त्या आतून पूर्णपणे व्यवस्थित झाल्या पाहिजेत, कच्च्या नाही राहिल्या पाहिजेत। तर पुऱ्या तळून झाल्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या पुऱ्या बनवल्या होत्या ते तुकडे करून टाकायचे आणि मस्त असं रवाळ मिश्रण वाटून घ्यायचं आहे। खूप बारीकही नाही वाटायचं आणि खूप मोठंही नाही वाटायचं। जशी मोतीचूरसाठी बुंदी असते त्या साईजमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि आता आपण पाकासाठी एक मोठी वाटी साखर घेतली आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटीभर पाणी टाकलेलं आहे, थोडीशी इलायची पण टाकली आहे आणि व्यवस्थित असा पाक बनला की थोडासा खाण्याचा रंग टाकला आहे आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे, मनुके टाकलेलं आहेत। आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता आणि याच्यामध्ये जो बनवलेला पाक होता तो थोडा थोडा टाकून मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आपण मोतीचूरच्या लाडूची जी साईज असते त्याच साईजमध्ये मस्त असे सुंदर लाडू बनवून घेऊयात। तर पाहू शकता मस्त आपले असे लाडू तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, खावा पिवा मजेत राहा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।